मुंबईतील कबुतरांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा आता पुन्हा एकदा विधानसभेत गाजलाय। भाजपा आमदार राम कदम यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांचा प्रश्न उपस्थित करत अत्यंत भावनिक अनुभव मांडला। कबुतरांमुळे झालेल्या इंटरस्टिशियल लंग डिसीजमुळे आपल्या आईचे निधन झाल्याचा दावा त्यांनी केलाय। जे माझ्या आईसोबत घडलं ते इतर कोणासोबतही घडू नये अशी भावना व्यक्त करत कबुतरांनाही जगण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था केल्यास माणूस आणि पक्षी दोघांचाही त्रास टळेल असे राम कदम म्हणाले। आणि या संदर्भात भाजपा आमदार राम कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहे। तुम्ही सभागृहामध्ये कबुतरासंदर्भात एक विषय मांडलेला आहे, काय तो नेमका विषय होता आणि राज्य सरकारने यावर काय उत्तर दिलं? माझ्या आईनं जे माझं सर्वस्व दैवत आहे त्यांना देवाज्ञा झाली आणि कबुतराची जी विष्ट आहे, ड्रॉप आहे, त्याच्यातून एक विषाणू व्हायरस बाहेर निघतो आणि मग लंग्सचे विविध आजार होतात। ILD असेल बळावतो आणि मग त्याला जगात औषध नाही। लंग ट्रान्सप्लांट एवढंच एक औषध आहे, पण ते प्रत्येकाला शक्य होत नाही आणि लंग ट्रान्सप्लांट एका विशिष्ट वयानंतर करता देखील येत नाही। माझ्या आईला होणारा त्रास मी 1.5 वर्ष हतबलपणे, कारण जगात औषध नसल्यामुळे करणार तरी काय, मी स्वतः पाहिलं आणि त्याच्यातच आईला देवाज्ञा झाली। माझी आई आयुष्यभर विश्व प्रार्थना म्हणायची की सगळ्यांचं कल्याण होऊ दे, नामस्मरण करायची। स्वर्गात बसलेल्या माझ्या आईला देखील हे आवडलं नसतं की ज्या त्रासामुळे ती देवाघरी गेली तसा त्रास दुसऱ्या कोणाला होऊ नये, म्हणून मी आवाजसुद्धा सभागृहात उचलला नाही, तर तिला ते आवडलं नसतं तिच्या आत्म्याला, म्हणून मी आज सभागृहात बोललो। कबूतरही जगले पाहिजेत। एका जरी कबुतराला इजा झाली तर मला तर आवडणारच नाही, पण माझ्या आईलासुद्धा तिलासुद्धा आवडणार नाही, कारण ती पुण्यात्मा होती। दादरला जे घडलं, अचानकपणे धान्य बंद केलं त्यामुळे अनेक कबूतर तडफडून मेले, तसं देखील होता कामा नये। म्हणजे एक अध्यक्षांनी आज निर्देश दिले सरकारला की तज्ज्ञांची कमिटी नेमा आणि सरकार ते नेमणार आहे, तर त्याच्यामध्ये कबूतरही जगले पाहिजे, कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। पण त्याच्यामुळे माणसाला त्रास होत असेल तर तोही त्रास होता कामा नये। म्हणजे आपल्याकडे नॅशनल पार्कचं जंगल आहे, 50,000 एकर आहे, फिल्म सिटीमध्ये 700 एकर जागा आहे आपल्याकडे, एवढंचं जंगल आहे। सिंगापूर, अमेरिका, UK, जपान अनेक ठिकाणी त्यांना रिलोकेशन केलं आहे, त्यांचं कॉन्ट्रासेप्शन केलं आहे, त्यांचा जन्म नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। तर ही तज्ज्ञांच्या कमिटीला ठरवू दे। माझी पुन्हा एकदा भूमिका सांगतो, मी कबूतरखानांच्या विरोधात नाही, कबूतरही जगले पाहिजे आणि त्याच्यामुळे जिवंत असणाऱ्या माणसाला मरणासन्न यातना भोगाव्या लागतात। हे माझ्या घरात घडलं ते कोणाच्याही घरी होणं नाही, एवढीच अपेक्षा। तुम्ही जैन समाजाच्या धर्माला मानता, तुम्ही त्यांचे आस्थेला पण मानता, मात्र जैन समाजाच्या धर्मगुरूंनी म्हटलं की राम कदमांना त्या आईचं संदर्भात जे उदाहरण दिलेलं आहे की कबुतरामुळे त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे, तर त्यांना कुठेतरी तुम्हाला की पुरावे द्यावं असे त्यांना आव्हान तुम्हाला केलेलं आहे। हे मला या बाबतीमध्ये एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की मी फार काय ह्याच्यात शिरू इच्छित नाही, राजकारण विरहित आहे, कारण एखाद्या माणसाच्या घरात दुःख असेल तर मला अनेक मुद्दे मिळतात सभागृहात। हा मुद्दा फक्त माझ्या आईच्या आत्म्याला, निदान तिला त्रास झाला, दुसऱ्यांना भविष्यात त्रास होणे त्याच्यासाठी मी मांडला आणि मी स्वतः जीवदयाप्रेमी। मी भूमिका मांडली काय की रातोरात कबुतरांना आहे का नाही, एकही कबुतराला त्रास न होता जे जगाच्या काही देशांमध्ये केलं ते जर माझ्या देशात झालं, कबुतरांनी आनंदाने जगण्याचा अधिकार आहे ना, कुठे नाही म्हणतो। राम मुनी जे असं म्हणतात तर मग कुठेतरी वाद निर्माण करणार ते मुनी श्रद्धेय आहेत, त्यागपूर्ण समर्पित जीवन जगतायत। मी त्यांना स्वतः भेटून त्यांना मी त्यांचा आशीर्वाद घेईन आणि ते आणि मी एकच म्हणतो की कबूतर जगले पाहिजेत, पण माझं एक पाऊल पुढे आहे, कबूतरही जगले पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणाला त्रास होत असेल तो त्रासही होता कामा नये। एक राम मंदिरासंदर्भात प्रश्न की राम मंदिरासंदर्भात काँग्रेस आंदोलन करत आहे। काँग्रेस ज्या प्रकारे राम मंदिरामध्ये चोरी झाली त्याच्यावर जे भाजप सरकार असो किंवा योगी आदित्यनाथ सरकार असो यांना टीका करत आहे। आता काँग्रेस देखील रामाचे जप चालू केलेलं आहे। काँग्रेसला रामाची आठवण सगळं काही निघून गेल्यावर आली, काय कारण, तर त्याच्यामुळे काँग्रेस राम कधी नव्हतेच, काल्पनिक आहेत म्हणणारी काँग्रेस
प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीचा मुद्दा जेव्हा सुप्रीम कोर्टात आला तो निकाल लागू नये म्हणून वकील सुप्रीम कोर्टात देणारी काँग्रेस निकाल लांबणीवर पडावा म्हणून त्यांना प्रभू राम आठवतात, त्यांना प्रभू राम नाही आठवत, त्यांना प्रभू राम, अयोध्या आणि हिंदू धर्माला या निमित्तानं बदनाम करायचं आहे. का बदनाम करायचं आहे? बाकीचे धर्म खुश व्हावेत. त्यामुळे काँग्रेसची ही पूर्णपणे नौटंकी आहे. एवढंच प्रभू रामावर प्रेम असतं तर हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना त्यांनी तुरुंगात घातलं नसतं. एकंदरीत रामावर अगर एवढंच प्रेम असतं तर रामाच्या संदर्भात त्यांना विरोधात बोलले नसते. कॅमेरामॅन दत्ताचा संतोष मोरे, मुंबई.